चौथा प्रश्न आणि यानंतर 2 नियमांची भर पडणार आहे आता. पहिला नियम -10 म्हणजे जर तुमचं एखादं उत्तर आता चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील. आणि दुसरा नियम जर सलग 2 उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडून द्यावा लागेल. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. महात्मा गांधी यांनी उच्चारलेले अखेरचे शब्द कोणते होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वंदे मातरम, पर्याय क्रमांक 2 जय हिंद, पर्याय क्रमांक 3 हे राम, पर्याय क्रमांक 4 हे भगवान. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहे. शैलजाताई काय उत्तर दिले? वंदे मातरम. आणि प्रमोदजी? तिसरा. आणि नमिता? हे राम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे राम. आणि याबरोबर शैलजाताई तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. आणि प्रमोदजी तुमच्या खात्यात आहेत 30% आणि नमिता तुझ्या खात्यात आहेत 20%. प्रमोदजी मगाशी तुम्ही म्हणालात तुम्ही कंडक्टर आहात. हो कंडक्टर आहे. म्हणजे काही विचारलं तर राग नाही देणार तुम्हाला? नाही राग नाही विचार. नक्की? नक्की. कारण नेहमी मी बघते किंवा सगळ्यांनीच पाहिलेलं असेल कंडक्टर्स इतके घाईत असतात त्यांच्याशी असं निवांत बोलायची संधी कधी मिळत नाही. तुम्ही बस स्टॉपवर का नाही थांबवत कधीच? असं थांबवतो आम्ही. एकदमच भरलेली असेल तर होतं पण आम्ही नेहमी थांबवत असतो गाडी. तुमचे काही असे वेगळे किस्से आहेत बस मधले वगैरे? किस्से भरपूर आहेत. छान छान सांगा आम्हाला काहीतरी. लक्षात राहिले पाहिजे. नवीनच होतं एकदम. हा अशीच बस करत आलं 14 नंबरची रूट काम कर. मला जरा विनोद करायची सवय गाडीमध्ये. नाही करत आहात तुम्ही? तसं नाही हसत काम करत हसत खेळत राहायचं. टाइम निघून जातो. खरंय. किती सवय मला पहिल्यापासून कितीही काम असं हसत खेळत राहायचं. तर माझं सवय ती. पॅसेंजर आले चला चला लवकर लवकर चला पटापट चला. स्टॉप आला की आपण बोलतो. आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं स्टॉप आले की तोंडाने सांगायचं बाबा आता हे लालबाग आला, परेल आला, भायखळा आला असं बोलायचं. चला भायखळा आले अशी सवय झाली. ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं सांगायचं तोंडाने सांगायचं. त्यामुळे ती सवय लागलेली. तसेच मी 14 नंबरची गाडी करत होतो. म्युझियम पासून चालायची गाडी. नाही आपला चाललो फाउंटन आला. मी बोललो फाउंटनवाला चला उतरा लवकर चला पटापट. परत विटी आला चला विटीवाला चला उतरा. पुढे मार्केट आलं मार्केटवाला चला. असंच पुढे भेंडी बाजार आला जे जेव्हा. तर एक मला लेडीज बोलली तुम्ही काय मार्केटवाला भेंडी बाजारवाला जे जेवाला बोलता? आम्ही लेडीज आहे जे जेवाली पण बोला ना. असं भायकावाली मला असं नाही म्हणायचं. फक्त तुम्ही पुरुषांचीच नाही बोलता. हा मग चालेल बोलतो ना. मी आपलं चालू केलं तिथूनच. भायखळा गेला भायखळावाला भायखळावाली, लालबाग गेला लालबागवाला लालबागवाली, पुढे गांधी हॉस्पिटल आला गांधी हॉस्पिटलवाला गांधी हॉस्पिटलवाली, भुईवाडावाला भुईवाडावाला भुईवाडीवाली. चाललंय आपलं माझं. आणि तसंच पुढे शिवडीला एक टीबी हॉस्पिटल आहे. मी आपलं माझ्या ध्यानात नाही लक्षात पण नाही. मी आपलं नेहमी सारखं जरा टीव्हीवाला टीव्हीवाली. तुमच्याकडून काय काय चांगल्या गोष्टी काय घडल्या काही? बरं मला कंपनीने सर्टिफिकेट दिलेत लेखी असं चांगलं काम केलं. की असे पॅसेंजर वगैरे विसरून जातात पाकिट वगैरे बसमध्ये विसरून जातात. पावसाळ्यात छत्र्या विसरतात. बरोबर. अजून काय काय वस्तू विसरतात आम्ही इमानदारीत नेऊन देतो ऑफिसमध्ये जमा करतो. बरं मग चांगलं काम केल्याबद्दल आम्हाला सर्टिफिकेट. खरं तर बऱ्याचदा असं होतं की कंडक्टरवर काही बोललं जातं विनोद केले जातात कंडक्टरचं. पण BST तुम्ही कंडक्टर जी सेवा देता तुम्ही आम्हाला ती खूप मोलाची आहे. आपले 4 प्रश्न झालेले आहेत. आणि शैलजाताई तुमचं एक उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे हा पुढचा प्रश्न खेळताना जरा जपून खेळा. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. आखरी रास्ता या चित्रपटात विजय या व्यक्तिरेखे व्यतिरिक्त
अमिताभ बच्चन यांनी दुसरी कोणती भूमिका साकारली आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डेव्हिड डिकॉस्टा, पर्याय क्रमांक 2 अँथनी गोन्साल्विस, पर्याय क्रमांक 3 जॉनी वॉकर, पर्याय क्रमांक 4 फ्रँक विलियम्स. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. शैलजाताई, काय म्हणणं आहे तुमचं? डेव्हिड. बघितलंय आखरी रस्ता? बघितलं पण लक्षात नाही. लक्षात नाही येत आहे. अमिताभ बच्चन आवडतो? आवडतं. प्रमोदजी, डेव्हिड डिकोस्टा पहिलं उत्तर. पाहिलाय तुम्ही? बघितला मी. खात्री आहे तुमची? खात्री आहे. नमिता? अँथनी गोन्साल्विस. अँथनी गोन्साल्विस. तू पाहिलायस आखरी रस्ता? नाही. हिंदी पिक्चर्स बघतेस? बघते, पण मला फक्त अमिताभचं? एकच गाणं आठवण येते. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेव्हिड डिकॉस्टा. प्रमोदजी आणि शैलजाताई, तुम्हा दोघांचे खात्यात 10% वाढलेले आहेत. आणि नमिता, तुझ्या खात्यातून 10% कमी झालेले आहेत. हा 5वा प्रश्न होता नशिबाच्या कौलासाठीचा आणि सगळ्यात आधी योग्य उत्तर दिलंय प्रमोदजी यांनी. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावायची संधी प्रमोदजी तुम्हाला मिळते आता. कसलं टेन्शन आलंय? मगाशी केवढे दिलखुलास हसलात. आता जर खेचा 10 आले तर काय करणार तुम्ही? आता अधिक नाहीये याच्यात, ते त्यांना गेलं ना. मग आता जर खेचा 10 आले तर काय करणार? आता इकडेच तिकडे एवढे आणि ती छोटीशी मुलगी असं वाटते, त्यामुळे राहू दे, तिच्याकडे आहेत ते असं पण ना. बरोबर. ठीक आहे. हे तुमचं मान. बघूया तुमच्या नशिबाचा कौल काय आहे ते. खेचा 10. अरे तुम्ही आताही तसेच हसलात. काय करणार, घेतलं तर पाहिजेच आता. अजूनही ठरवा तुम्ही. एकीकडे सांगलीवाली आहे, दुसरी खांदिवलीवाली आहे. काय करायचंय तुम्ही ठरवा, मला सांगा. खेचू कोणाचे? यांचे. सांगलीवाल्यांचे खेचणार? हो, सांगलीवाल्यांचे घेतावे लागतं. तिकडे एवढे हे आहे नाही ना. सांगलीवाल्या, तुमच्या खात्यातून 10% वजा झाले. आणि प्रमोदजी, तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. अभिनंदन. प्रमोदजी, तुमच्या खात्यात आहेत 50%. आणि नमिता, तू हे उत्तर चुकल्यामुळे तुझ्या खात्यात आहेत आता फक्त 10%. मला जरा सांग की तू UK मध्ये होतीस म्हणालीस 2 वर्ष? नाही, जवळजवळ 1.25 ते 1.5 वर्ष. तू आमच्याबरोबर काही गोष्टी शेअर कर ना, की तिकडचं काही लाईफस्टाईल आणि इकडचं काही तुला फरक जाणवतो किंवा कसं? पुष्कळ फरक आहे लाईफस्टाईल मध्ये. त्याच्यावर जास्त कल्चर मध्ये. जो त्यांचा कल्चर आहे तो खूप इंडिपेंडेंट कल्चर आहे. जसा आपला खूप इमोशनल आणि डिपेंडेंट असतो तसा त्यांचा नसतो. आय मीन, जसे आपण एक फॅमिली एकत्र राहतो इथे, तसं त्यांचं नसतं. ते आई वडील वेगळे असतात, मुलं सगळे वेगळे इंडिपेंडेंटली राहतात. बाकी आज सच लाईफस्टाईलमध्ये इथे सुद्धा आपण मॉडर्न होत जातोय. सो लाईफस्टाईलमध्ये आज सच एवढा चेंज नाही आहे. आय थिंक थोड्या वर्षानंतर आपलंही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेवढंच हाय होईल. तुला कुठे राहायला आवडेल कायमचं? इंडिया. आय मीन, शॉर्ट टर्म साठी सगळ्यांना अब्रॉड चांगलं वाटतं, बट आफ्टर लाईक थोड्या वर्षानंतर आपल्याला नेहमीच असं वाटतं ना की आपण परत इंडियात यावं. आय मीन, पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनाने वगैरे तिथे ठीक आहे, कारण का फास्ट अर्निंग होते जेव्हा कन्वर्ट करतो इंडियन मनीमध्ये. बट अदरवाईज ऑफकोर्स फॅमिली, सगळं जे कल्चर आहे ते इंडियन. आय मीन, जेव्हा बॉर्न अँड ब्रॉट अप इंडियात आहोत तर आपल्याला नेहमीच वाटतं ना की आपण आपल्या पेरेंट्सच्या जवळ राहावं. म्हणजे तू इथे राहणार कायम नक्की झालेलं आहे? नक्की. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न.
जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर कोण होते? पुन्हा एकदा शेवटचे. पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 महावीर, पर्याय क्रमांक 2 अरिहंत, पर्याय क्रमांक 3 पार्श्वनाथ, पर्याय क्रमांक 4 आदिनाथ. तिघांनी आपली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत आणि तुम्ही तिघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे महावीर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महावीर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न खेळूया. पण त्याच्या आधी शैलजाताई, मगाशी तुम्ही कंडक्टर म्हणून यांचे अनुभव ऐकलेत, आपण सगळ्यांनीच ऐकले. मला आता नर्स म्हणून तुमचे काही अनुभव ऐकायचे आहेत. तसे खूप गरीब पेशंट येतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणल्यानंतर खूप गरीब पेशंट येतात. कधी कधी त्यांच्याकडे असं होतं की ते येतात की पेशंटचा महत्वाचा जीव आहे म्हणून, येताना बरोबर काही सुद्धा घेऊन येत नाहीत. तर असेच एक दिवस एक बाई सकाळी ऍडमिट झाल्यानंतर तिच्याकडे सकाळपासून खायला काही नव्हते. तर मग माझी मैत्रीण म्हटली की आपण दोघे एक डबा खाऊया आणि तुझा डबा देऊया तिला. म्हणजे असे परिस्थितीत पेशंट असतात. आणि आमच्याकडे HIV पेशंट जास्त ऍडमिट असतात, अनाथ आश्रम मधले किंवा दत्तक घेतलेले. ते HIV फाउंडेशन कडून जे पेशंट येतात त्यांच्याकडे पण बघितल्यानंतर वाटतं की आपल्याला की खरंच त्यांच्यासाठी काहीतरी केलं. म्हणजे त्यांच्याशी जेवढं आपण, ते आपल्याकडे ताई ताई म्हणून येतात एवढ्या लाडानी, मग त्यांना सुद्धा वाटतं की आपण काहीतरी द्यावं असं. तर एक अनुभव त्यांचा वाईट वाटतो की असं व्हायला नको. म्हणजे लोकांच्या शरीराच्या व्याधी आणि मनाच्या व्याधी दोन्हींवर फुंकर मारायचा तुम्ही प्रयत्न करता.